श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना। तर आता 21 जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि त्या दिवशी तुम्ही स्वामींना गुरु कसे कराल, स्वामींना गुरुपद कसे द्याल, तर याविषयीचा हा व्हिडिओ आहे। आणि या व्हिडिओमध्ये मी गुरुपद घेताना कोणता मंत्र म्हणायचा तोही सांगितलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा। तर स्वामींनाच गुरु का करायचं, तर गुरु का बनवायचं, तर आपल्या वाईट गोष्टींचा त्याग करण्यासाठी आणि चांगल्या गोष्टी अंगीकारण्यासाठी, आणि तिसरं म्हणजे परमार्थाच्या जवळ जाण्यासाठी गुरु करणे महत्त्वाचं आहे। आणि वाईट गोष्टींचा त्याग करणे व चांगल्या गोष्टी अंगीकारणे म्हणजे काय, तर ज्यावेळी आपण गुरूंच्या सानिध्यात येतो तेव्हा आपल्यातील मीपणा, आपल्यातील अहंकार हे हळूहळू दूर होत जातात, हे वाईट गुण आपल्यातील दूर होत जातात आणि त्यांचा त्याग होतो आणि आपल्यात बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात, आपल्यात चांगले गुण आपल्यामध्ये येतात। आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे परमात्माच्या देवाच्या सानिध्यात आपण जेव्हा जातो त्यावेळी खूप आत्मिक समाधान आपल्याला मिळते। आणि आपल्याला माहिती आहे की देवाच्या जवळ जाणे इतकं सोपं नाही आहे, पण जेव्हा आपण गुरुच्या जवळ जातो तेव्हा अर्थातच आपण देवाच्या जवळ जातो। आपल्या आयुष्यात खूप लोक आपल्याला भेटतात, काही चांगलं शिकवतात, काही वाईट शिकवतात, हे बघा कर्मभोग कोणालाच चुकला नाही, पण जेव्हा आपण गुरुच्या सानिध्यात जातो तेव्हा त्या भोगाची तीव्रता कमी होते। आपण जेव्हा स्वामींना गुरु मानतो तेव्हा आपली सर्व जबाबदारी स्वामी घेतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी समर्थ महाराजांनाच का गुरु मानायचं, तर जगाचे चालक, मालक, पालक, ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आहेत। आपल्याला माहिती असेलच की दत्त महाराजांनीही 24 गुरु होते आणि आपण तर एक गुरु का करू नये आणि महाराजांना का गुरु करावं, तर जगाचे पालक, मालक आणि ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि ज्याच्या हातात संपूर्ण ब्रह्मांड आहे। आणि असा गुरु आपण केला तर आपलं आयुष्य किती सुखकर होईल। आपले कर्मभोग आपल्याला भोगावेच लागतात, पण प्रत्येकाचे कर्म वेगवेगळे असतात, पण स्वामींच्या जवळ आला की आपल्या भोगाची तीव्रता कमी होते। असं नाही की आपण स्वामी सेवा केली म्हणून आपल्याला आयुष्यात दुःख येणार नाही, संकट येणार नाहीत, ती येतच राहणार, पण आपण त्यातून लगेच बाहेर पडू। आता उदाहरणार्थ बघा, एखाद्याचा ॲक्सिडेंट होणार आहे आणि तो मरणार आहे, तर जर आपण स्वामी सेवेमध्ये असू, जेव्हा परमार्थाच्या भक्तीमध्ये असू तेव्हा ॲक्सिडेंट होणार, तुम्ही दवाखान्यातही जाणार, पण तिथून तुम्ही लगेच चांगले होऊन बाहेर येणार। त्यामुळे कितीही संकट आले तरी आपली सेवा आणि आपली निष्ठा सोडायची नाही। आणि हीच वेळ आपली परीक्षेची असते, योग्य वेळ आली की स्वामीही आपल्याला भरभरून देतात, त्या आपण काय मागायची गरजच भासत नाही। आणि गुरु केल्याशिवाय आपण जी भक्ती करतो ती देवापर्यंत पोहोचत नाही असे म्हणतात। आणि गुरुला देवांच्यापेक्षाही श्रेष्ठ स्थान दिलेलं आहे। आणि स्वामी समर्थ हे दत्त अवतारी आणि ते मनुष्य रूपामध्ये आले होते, त्यामुळे आपण स्वामी समर्थांना गुरु केल्यानंतर त्यांना आपण जी भक्ती करतो ती दत्त महाराजांच्यापर्यंत पोहोचतेच। आणि जे स्वामी सेवेकरी आहेत, जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत, त्यांना माहितीही नसेल की गुरुपद कसे घ्यायचे आणि का घ्यायचे, तर माझी सगळ्यांना विनंती आहे की या 21 जुलैला गुरुपौर्णिमा आहे, त्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी स्वामींचे गुरुपद घ्या। आणि स्वामींनी सांगितलं आहे बघा, ज्यावेळी स्वामींच्या शेवटच्या क्षणाला स्वामींनी सांगितलेलं आहे की जो माझ्या नामात राहील त्याचा कार्यभाग मी सांभाळेन। जर तुम्ही स्वामींचं सतत नामस्मरण करत असाल तर तुमच्या कुटुंबाची, तुमची सर्व जबाबदारी स्वामी घेतात। त्यामुळे तुम्ही
म्हणजे स्वामींना गुरुपद नक्की द्या. आणि गुरुपद दिल्यानंतर असं नाही की कोणते नियम आहेत, काही असं काही नाही. तुम्ही फक्त स्वामींना गुरु माना आणि स्वामींची भक्ती करा. जसं तुम्हाला जमतंय तसं तुम्ही भक्ती करा. जर आता तुम्ही म्हणाल तुम्ही दुसऱ्या कोणत्या देवाची भक्ती करत असाल तर स्वामींना कसं गुरुपद देऊ, तर स्वामींनी सांगितलेलं आहे बघा, तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा, ती माझ्यापर्यंत पोहोचते. जसं सर्व नद्या शेवटी सागरालाच मिळतात, तसेच आपली भक्ती स्वामींच्यापर्यंत पोहोचतेच. म्हणून शुद्ध भावाने अनन्य भक्तीने जो स्वामींची सेवा करतो त्यांचा योगक्षेम स्वामी चालवतातच, यात काहीही शंका नाही. त्यामुळे महाराजांनाच गुरु करायचे आहे. तर गुरुपद स्वामींना गुरुपद कधी द्यायचं, तर गुरुपौर्णिमे दिवशी सकाळी द्यायचं. पूर्ण दिवसभरमध्ये केव्हाही द्यायचं असं नाही, सकाळी उठल्यानंतर. जर तुम्ही घरच्या घरी स्वामींना गुरुपद देत असाल तर सकाळी लवकर उठल्यानंतर, जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर त्या स्वामींच्या मूर्तीला अभिषेक घाला, स्वामींना नवीन वस्त्रे घाला आणि त्याच्यानंतर तुम्ही एक नारळ घ्यायचं आणि एक गुलाबचं फूल घ्यायचं आणि ती नारळाची म्हणजे सकाळी त्या दिवशी तुमची सकाळची पूजा झाल्यानंतर तुम्ही नारळ हातामध्ये घ्यायचा आणि त्या नारळाची शेंडी स्वामींच्या मूर्तीकडे, स्वामींच्या फोटोकडे करायची आणि त्याच्यावर गुलाबचं फूल ठेवायचे. आणि त्यावेळेस स्वामी महाराजांना म्हणायचं की स्वामी महाराज, तुम्ही आजपासून माझे आई वडील भाऊ सर्व काही तुम्हीच आहे आणि आजपासून तुम्ही माझा शिष्य म्हणून स्वीकार करा असे म्हणायचे. आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या हातामध्ये पाणी घ्यायचे आणि एक मंत्र म्हणायचा. तो मंत्र म्हणजे अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थजठरे धारम्यहम शिरसाट धारय्यामहम. तर मंत्र अनेकदा सांगते बघा. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थम जठरे धारय्याम्यहम शिरसाट धारय्याम्यहम. तर असा हा मंत्र आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या हातातील पाणी तुम्ही प्यायचे आणि स्वामींच्याकडे प्रार्थना करायची की स्वामी, तुम्ही आजपासून माझे गुरु आहात आणि आजपासून जे काही तुम्ही माझ्या आयुष्यात करणार आहे ते मला मान्य आहे आणि जे काही तुम्ही करणार आहे ते चांगलंच करणार आहे असं म्हणायचं. आणि पूर्ण विश्वासानं आणि श्रद्धेनं स्वामींचं गुरुपद घ्यायचं. कारण तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे ते घडणारच आहे, पण स्वामी तुमच्या सोबत असले तर त्यातून तुम्हाला योग्य ते मार्ग तुम्हाला स्वामी दाखवत जातील, योग्य ते संकेत वेळोवेळी देत जातील. फक्त तुम्ही तुमचे लक्ष त्या संकेताकडे असायला हवे. आणि एकदा गुरुपद घेतलं तर जास्त म्हणजे मला इतकी भक्ती रोज करावीच लागेल, या सेवा कराव्याच लागतील असं काही नाही. फक्त स्वामींच्या नामस्मरणामध्ये राहिला तरीही चालते. तुम्ही प्रार्थना करा स्वामींच्याकडे की स्वामी, तुम्ही माझ्याकडून भक्ती करून घ्या, मला जमेल तेवढी तुम्ही माझ्याकडून भक्ती करून घ्या आणि माझ्या आयुष्यातील जे काही संकट, जे काही दुःख असतील ते दूर करा असे तुम्ही स्वामींना प्रार्थना करा. आणि जेव्हापासून तुम्ही गुरुपद घेता त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यात काय फरक पडतोय तो तुम्हीच निरीक्षण करा. स्वामींचं गुरुपद घेतल्यानंतर तुमची कशी भरभराट होते, तुम्हाला कशी मानसिक शांती लाभते हे तुम्ही अनुभवालच. आणि तर इतकंच बोलून हा व्हिडिओ मी तर संपवते. तर जर काय तुम्हाला विचारायचं असेल कमेंटमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.